नमस्कार. आज आपण आलो आहे जळगाव येथील MIDCमध्ये चारचाकी गाड्यांचं पंक्चर काढणाऱ्या सपनाताई राजपूत यांच्याकडे. उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या अशा व्यावसायिक आहेत की ज्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांनी सुरू केलेला व्यवसाय महिला म्हणून पुढे नेताना सपनाताईंना प्रचंड अभिमान वाटतो आणि आयुष्यामध्ये आलेल्या अनेक प्रसंगांना तोंड देत अडीअडचणींवर मात करत आज ह्या व्यवसायामध्ये काम करत असताना सपनाताईंनी खचून गेलेल्या महिलांसाठी एक मोठा आदर्श उभा केलेला आहे. अशा ज्या खचून गेलेल्या महिला आहेत यांच्या संदर्भात सपनाताईंचं नेमकं काय मत आहे आपण सपनाताईंकडूनच जाणून घेऊया. महिलांना असं की असं आहे माझा की हिंमत नको हारा. कोणी काही पण बोला, आई वडील नातेवाईक जातामध्ये हिंमत नाही हारायचं. आपल्यामध्ये कला आहे, हिंमत आहे, काम करायचं, काम बी करायचं, हिंमत बी करायची. लेडीज सांगतात, जेंट्स सांगतात की लेडीज काहीच काम करू शकत नाही, पण लेडीज सर्व काम करू शकता. हिंमत नाही, डोक्यानं काम करू शकता. कोणी काही पण बोले, पण हिंमत बी करायची, काम बी करायचं. आता आजकालची लेडीज काय सांगतो, अंगाला डाग लागला, खाली सिलेंडर मिस्टरला सांगता की बाई सिलेंडर लावून द्या, पण हिंमत केली सर्व करू शकतो. आता मी 1020चे टायर 1.5 क्विंटलचं वजनचं टायर उचलते. आता मला पण वाटायचं की मी कसं काम करू, पण परिस्थिती एवढी खराब आली की मला हिंमत केली, ताकदनं काम केलं. सर्वजण नाम बी पाडायचं कसं काम केलं काय केलं, पण मी हिंमत नाही आली. सर्वजण माझी मजा पण घेतली, साथ पण सोडून दिली, पण मी हिंमत पण हारली नाही आणि ताकद पण हारली नाही. सर्व काम करून पाहते. आता माझ्याकडे मोठे मोठे लोक येतात की बाई तुम्ही 1020चे टायर कसं उचलता. सर्वजण माझी साथ सोडून दिली, पण मी हिंमत नाही हारली. तर आज मी एवढे लेवलवर आहे की माझा सत्कार मोठे मोठे जागा लोक येतात, विचारता की ताई तुम्ही कसं करता काय. काल पण माझा सत्कार झाला, ABP न्यूजवाला सरांना सत्कार केला. मला खूप आनंद झाला की मी शिकलेली पण नाही, पण आता मोठे मोठे लोकांसोबत मी जाऊ शकते, हात मिळवू शकते. मला खूप आनंद होतो. तुम्ही पण करू शकता. कोणती लेडीज काय सांगतो मी शिकलेली नाही, बाहेर नाही जाऊ शकते, पण कोणता पण व्यवसाय करून सनी आपण वरती जाऊ शकता. तसं काही नाही की आपण जाऊ नाही शकत. शिक्षण नाही झालं आहे, मला पण अडाणी पण आहे, मला पण गाडी पण यायची नाही, फोन चालतं पण येते नाही, बँकामध्ये हिसाब पण करता नाही, पण शिकता शिकता मी सर्व करून घेते. आता कोणी नाही पण आला तर मी सर्व व्यवहार करून घेते. 1-2 लाखाचा व्यवहार पण करू शकते. जुठे कुठे जायचं असेल कुठे पण मी एकटी जाऊ शकते. शिकलेली पण नाही, तसं काही नाही की आपण शिकलेली महिलाच करू शकते, अनपढ महिला पण करू शकते, तसं काही नाही. फक्त हिंमत आणि डोकं करायचं. ज्यावेळी प्रत्येक महिलेवर जेव्हा संकट येतात की अशा महिला समाजामध्ये खचून जातात, परंतु खचून जाणाऱ्या महिलांसाठी सपनाताईंनी एक चांगला आदर्श समाजासमोर उभा केलेला आहे. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने मी सपनाताईंना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये सकाळ माध्यम समूहाच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांना नक्कीच आपण सहभागी करून घेणार आहोत. धन्यवाद.